ब्रह्मपुरी येथील अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल. कंबोडिया देशात जाऊन स्वतःची किडनी विकली. सावकाराकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले. सावकाराने 20% प्रमाणे व्याज व प्रतिदिन 5,000 रुपये पेनाल्टी. चंद्रपूर राज्य रिपोर्टर न्यूज. दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी नागभीड तालुक्यातील 36 वर्षीय फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार नोंदवली की त्यांनी दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजी ब्रह्मपुरी येथील एका सावकाराकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते व त्यापैकी 15,000 रुपये नगदी दिनांक 31 मार्च 2031 रोजी त्यांना दिले, परंतु उर्वरित 85,000 रुपये वेळेवर जमवाजमव न झाल्याने त्याने सावकाराला रकमेची परतफेड करण्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली असता सावकाराने 20% प्रमाणे व्याज व प्रतिदिन 5,000 रुपये पेनल्टी बसवण्याची ताकीद देऊन पैसे व्याजासह परत न केल्यास घरातील मौल्यवान वस्तू घेऊन जाईल अशी धमकी दिल्याने फिर्यादी यांनी वेगवेगळ्या सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन सावकाराला आता पावतो 48,53,000 रुपये दिले असून सावकारांना पैसे देण्यासाठी फिर्यादी यांनी कंबोडियात या देशात जाऊन स्वतःची किडनी विकली आहे असे तक्रारीत नमूद केले असून याबाबत पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत असून फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे अपराध क्रमांक 654/2025 कलम 387, 342, 249, 506, 120 व 326 भादवी आणि कलम 39, 44 महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम 2014 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 5 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात एकूण आरोपी मनीष पुरुषोत्तम घाडबांदे वय वर्ष 42 राहणार पटेलनगर ब्रह्मपुरी, किशोर रामभाऊ बावनकुळे वय वर्ष 42 राहणार कुर्झावाड ब्रह्मपुरी, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे वय वर्ष 47 राहणार पटेल नगर ब्रह्मपुरी, प्रदीप रामभाऊ बावनकुळे वय वर्ष 38 राहणार देलनवाडी वाड ब्रह्मपुरी, संजय विठोबा बल्लारपुरे वय वर्ष 50 राहणार फवारा चौक पटेल नगर ब्रह्मपुरी, सत्यवान रामरतन बोरकर वय वर्ष 50 राहणार टेकरी तालुका सिंदेवाही चांदगाव रोड दोनोडे सरांच्या घरी ब्रह्मपुरी. 6 पैकी आरोपी 5 ला दिनांक 17 डिसेंबर 2025 ला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे जर कोणी अवैध सावकार आपल्याकडून मुद्दलाच्या पैशापोटी अव्वाचे सव्वा व्याज आकारून आपली व कुटुंबियांची आर्थिक, शारीरिक व मानसिक छळवणूक करून शोषण करीत असेल तर चंद्रपूर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचे 112 किंवा 788-7890-100 यावर माहिती द्यावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच अवैध सावकारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाव रोशन शिवदास कुळे, तालुका नागपूर जिल्हा चंद्रपूर. माझा दुधाचा व्यवसाय होता. 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो. त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली. माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले. त्याच्यानंतर पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले. किशोर बावनकुळे, मनीष घाडबांदे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000, 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवल्या जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते. यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशीनंतर ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकला आहे. सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागील तगादा लावला की तरी त्याला पैसे देऊ मला. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने वर्कशॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता समथिंग वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं, हे काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की यांची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही.
त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो, 8 लाख रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो, किडनी विकली. मी 8 लाख रुपयाला किडनी विकली. किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेण्याला गेलो जॉबसाठी, का मी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो, पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा, माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी. नमस्कार. रोशन कुले म्हणून करके एक फार्मर है. फार्मर ने एक अर्जी दिया था कि उन्होंने एक मनी लेंडर से पैसे लिया और पैसे लेने के बाद ज़्यादा ब्याज इंटरेस्ट के वजह से उन्होंने खुद का ट्रैक्टर भेजा, ज़मीन भेजा और बाद में किडनी भेजा करके कंप्लेंट भी लेके आया. और एक परसों के दिन एक मीडिया में वीडियो भी वायरल हुआ. उसके पहले हमारे पास चौकसी शुरू हुआ था. उसी के दरमियान कल हमारे सामने जो पुरावा मिल गया, पुरावा मिलने के पास हमने प्राइमा फेसी ऐसे प्रथम दर्शनी पता चला कि कई ट्रांजैक्शंस जे आरोपी का नाम दिया उन लोगों ने, गैर अर्जदार का नाम, उसके साथ कई लोगों के साथ ट्रांजैक्शंस दिख गया. उसके बाद हमने जो कंप्लेंट के अनुसार हमें गुना दाखल किया, एक्सटॉर्शन का गुना आणि सावकारी अधिनियम का सेक्शंस लगाए. कल गुना दाखल करके 6 आरोपी में 5 आरोपी को हमने अटक किया और उसका आज कोर्ट में पेशी करने वाला है. और जो किडनी के बारे में बोल रहा था, ये प्रकरण ऐसा हुआ कि 2021 फरवरी में जो पैसे लिया पहले बार, उसके बाद उनके ऊपर जो इंटरेस्ट लगा है, उसको इंटरेस्ट लगाने के बाद जो ये पैसे वापस करने के विषय में जो ये वीडियो में बोल रहा है कि 70 लाख ने कुछ तो वापस किया करके, तो उसका पूरा चौकसी अभी शुरू हुआ है. उसमें कई ट्रांजैक्शन दिख रहा है, बहुत पैमाने पे वो कैश ट्रांजैक्शन हुआ बोल रहे हैं. तो सभी ये चौकसी अभी शुरू हुआ है गुना दाखिल होने के बाद. सिमिलरली ये किडनी का जो इन्होंने भेजा करके बोल रहा है, तो अभी हमारे पास कई पुरावा सामने नहीं है. तो अभी उसका मेडिकल टेस्ट के लिए भेजा है और उसके सामने उसका पासपोर्ट का कई फोटोज मिला हमको, उसमें दिख रहा है कि वो कंबोडिया गया करके. तो सभी का चौकसी अभी शुरुआत है. तो सभी डॉट्स जो माहिती उन्होंने फैक्ट्स हमारे पास कंप्लेंट में दिया हुआ है, उसका पूर्ण चौकसी अभी शुरू होके जो भी प्रोग्रेस होगा वो सामने मैं बताता हूँ. थैंक यू. 1 लाख से 74 लाख रुपए कैसे हुए उसको? तो वही है, हम चौकसी में है. वो 1 लाख वो जो बोल रहा है कि 70 लाख के ऊपर उन्होंने कर्ज वापस कर लिया, बट उसका तो पूरा पुरावा मैंने एविडेंस हमारे पास नहीं है. सिर्फ जो ट्रांजैक्शन छोटा मोटा पैसे ट्रांजैक्शन का, कई बैंक ट्रांजैक्शन देखा है, कुछ पैसा आना जाना दिख रहा है, उसके हिसाब से गुना दाखिल किया हमने. उसके बाद हमने पूरा पुरावा जोड़ के पता चलेंगे कि एग्जैक्टली कितना अमाउंट उन्होंने पे किया और कितना अमाउंट उन्होंने लोन से भी लिया. तो पूरा वो चौकसी प्रिलिमिनरी स्टेज पे है. तो एक बार चौकसी खत्म होने के बाद थोड़ा आगे इन्वेस्टिगेशन में पता चलेगा कि एक्चुअली क्या हुआ एग्जैक्टली, तो उसके बाद ही पता चलेगा. थैंक यू. क्या लिंक थी सर जो कंबोडिया तक पहुंचा वो? अभी तो वो कुछ भी नहीं बता रहा है. वो बोल रहा है कि वो खुद सर्च किया नेट में और नेट सर्च के हिसाब से जो कांटेक्ट मिला जाके उनको मिला, उधर उसका मेडिकल टेस्ट हुआ. उसके बाद उसको कंबोडिया गया, कंबोडिया में जो किडनी भेज दिया, उसके बाद मेरे को पैसे मिला, ऐसे बोला. बट उसमें एग्जैक्टली किसने लेके गया, एक्चुअली दबाव में गया और खुद स्वतः गया, ये पूरा वेरीफाई करने का बाकी है. अभी क्या स्थिति है सर उसकी? अभी तो वही है, कल ही गुना दाखिल हुआ, कल शाम को रात को गुना दाखिल हुआ. आरोपी को अरेस्ट किया, आरोपी का भी हाउस सर्च किया. हमारा लोकल डीडीआर का टीम्स भी आ गया. तो सावकारी अधिनियम का जो नोडल है वो लोग सभी सर्च करके क्या डॉक्यूमेंट्स ले लिया आणि उसको भी छाननी करना, जो वेरिफिकेशन बाकी है. अभी उसका मेडिकल भी टेस्ट करवाना है कि उसका मेडिकल एग्जैक्टली किडनी भेजा तो कौन सी क्या हुआ, उसका मेडिकल रिपोर्ट लेना है और उसको साथ में लेके पूरा मैंने उनके बयान के हिसाब से अभी आगे बढ़ना है. अभी तक उसका होना बाकी है.